नगर तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची 40 लाखाची फसवणूक झाली आहे। गुजरातमधून हवाला फंडिंगद्वारे 20 कोटींचे कॅश लोन मिळवून देतो असं आमिष दाखवत येथील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे अहमदाबाद येथे एका बनावट CMS वाहनातून व्यवहार करण्याच्या बहाण्यानं व्यावसायिकाच्या डोक्यावर बंदूक लावून धमकावलंय। नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील व्यावसायिक विशाल भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भामरे यांनी फिर्यादीत म्हटलंय की त्यांनी 2018 मध्ये पिरामल फायनान्स कडून लोन घेतलं होतं। त्यावेळी लोनचा हप्ता घेण्यासाठी येणाऱ्या जयंत कंठाळे याच्याशी ओळख झाली। जयंतच्या माध्यमातून विशाल यांची ओळख सागर उर्ने, योगेश घुले आणि गणेश शिंदे यांच्याशी झाली। जयंत कंठाळे याने विशालला सांगितलं की गुजरातमधील एक प्रायव्हेट फंडिंग कंपनी हवाला मार्फत किमान 20 कोटी रुपये रोख स्वरूपात देते। त्यासाठी फक्त प्रोसेसिंग फी म्हणून 20 लाख रुपये आणि CMS वाहन व इन्शुरन्ससाठी 20 लाख रुपये भरावे लागतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला। त्यानुसार विशालनं सुरुवातीला 10 लाख रुपये टोकन म्हणून सागर उर्नेला दिले। 2 मार्च 2025 रोजी विशाल, जयंत, सागर आणि योगेश हे चौघे अहमदाबाद येथे पोहोचले। फॉर्च्यून बिझनेस हब मधील अपना भारत नावाच्या ऑफिसमध्ये अनुराग पटेल या व्यक्तीशी त्यांची भेट झाली। 5 मार्च रोजी कोर्ट आवारात एका अनोळखी व्यक्तीनं लोन प्रोसेसिंगसाठी 20 लाख रुपये घेतले आणि त्याविरुद्ध एक बनावट पावती दिली। त्यानंतर 9 एप्रिल रोजी पुन्हा अहमदाबादमध्ये बोलावून CMS वाहन आणि 4 बनावट बंदूकधारी गाडीच्या उपस्थितीत डोक्यावर बंदूक ठेवून 10 लाख रुपये जबरदस्तीने घेतले गेले। पैसे दिल्यानंतर संशयित आरोपींनी लोन व्यवहार रद्द झाला असं सांगत पळ काढल्याचं फिर्यादीत नमूद केले। तर पोलिसांनी जयंत कंठाळे, सागर उर्ने, योगेश घुले, गणेश शिंदे, अनुराग पटेल आणि अहमदाबाद मधील अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।